आणि तुमच्या याचिकेला स्थगिती मिळालेली आहे. तर महापालिकेची जी कारवाई होती त्याला इतका उशिरा तुम्ही न्यायालयात का गेला? हिंदी में बोलूं मराठी में बोलूं? मराठी. सगळ्यात पहिले पावन पुत्र श्री रामचंद्र नासिक के सुंदर पावन नगरी को कल एक सबसे बड़ा दाग लगा नासिक जिले की सुफी संतचं हे ते नाशिक जिल्हा जो आहे हे सुफी संतचं हे गड मानलं जातो. नाशिक समोर कुंभमेळा वगैरे सगळे असे पवित्र देवांचं मोठं काम. कालचा काळा दिवस आम्ही ठेवतो नगरपालिकेला. ह्या नगरपालिकेने जी कारवाई केली नाशिक महानगरपालिकेने ते अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाही आहे की बुवा त्यांनी कशी केली, कोणाच्या दंडाशाहीमुळे केली, कुठलं केली, कायद्याच्या हिशोबाने केली नाही केली, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचा. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न माझा आहे की ट्रिब्युनल कोर्टचा जो स्टे आत्तापर्यंत तुम्ही डिवाइड घेताय आली माझी आता स्टे आहे, आत्ता पण स्टे आहे. स्टे असून सुद्धा सगळ्यात पहिले ते गेट वगैरे त्यांनी काढण्यात आले, ते कसं काढण्यात आले हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे. नंबर 1. दुसरा विषय, त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही रिट पिटिशन मागे घ्यायचं कारण असं होतं की बुवा त्या जजनी सांगितलं की बुवा तुम्ही जे पिराचे जे थडके आहे याची परमिशन काय तुमच्याकडे. जेव्हा 350 वर्षापूर्वीचे जे पिराचे थडकेचं रेकॉर्ड ULC-मध्ये जेव्हा फक्त महानगरपालिका 1991-92 मध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली, त्याचे ULC कायद्यामध्ये हे की 1977 वर्षापूर्वीचं ULC-मध्ये पिराचे थडकेचं मेन्शन आहे. तर पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले? सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे की ULC ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना, त्याच्यामध्ये मेन्शन आहे की 37.54 ही लॉटमध्ये पण त्यांनी जे फायनल केलेले आहे 37.54 म्हणजे पिराचे थडके आहे तिथं. हा प्रश्न नगरपालिकेला का माहित नाही का? त्यांच्या लेआउटमध्ये URPAR म्हणून 37.54 हा विषय त्यांनी लिहिलेला आहे. त्या हिशोबाने त्या बिल्डिंगा वगैरे बनल्या. बिल्डिंगला कम्प्लेशन कधी येतं? 2002 मध्ये कम्प्लेशन आहे त्यांना. त्या बिल्डिंगाच्या लोकांना कस काय त्रास आहे त्या विषयाचा? पहिले नगरपालिकात आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे. 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे. तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही. सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे. हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे. ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? हा विषय पोलीस आयुक्तांचं असं म्हणणं आहे, पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात ही केस आहे हे तुम्ही त्यांना सांगितलंच नाही, हे त्यांना हा विषय माहितच नव्हता, हा खरा विषय. कारण हा विषय नगरपालिकेला माहित होतं, कारण आम्हाला फाईट आमची नगरपालिकेची चालू होती. सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही नगरपालिकेला सुचवलं होतं की वा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टाची 5 तारखेला आम्ही 4 तारखेला गेलो, हे पण त्यांना माहित होतं. 16 तारखेला आम्हाला जी स्टेची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळीच भेटली आम्हाला. हा विषय सगळ्यांना माहिती आहे. आणि पहिली गोष्ट तर आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. साधा विषय, प्रश्न विचारायचा विषयच नाही. 2 मिनिटात बोर्डवर सगळ्यांना दिसतं. शासकीय पार्ट्या कुठे आहे, कोणाचा दावा कोणतं चालू आहे, पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतं. रिट पिटिशन तुमच्या हायकोर्टात दाखलच करून घेण्यात आली नाही का? रिट पिटिशन तुमच्या हायकोर्टात दाखल नाही झाली? नाही, दाखल परत केली आम्ही. केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली ती 16 तारखेनंतर, म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून त्यांचं तर म्हणणं होतं की 16 तारखेनंतर 23 एप्रिलला बघू आम्ही कसं काय थांबणार तेव्हापर्यंत. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय भेटला, आमच्या सुनावणी ऐकण्यात आली. त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले, यांच्याकडे पुरातन काळापासून ते डॉक्युमेंट्स आहे, पिराचे धडके वगैरे आहे, हे जुनं सगळं रेकॉर्ड आहे. त्यांनी स्टे दिलं नगरपालिकेला. आता जे आपण म्हणतो सर, अतिक्रमण कारवाई करण्याच्या आधी स्टे होता, हा, तो स्टे कुठला होता? म्हणजे कोर्टात क्रिमिनलचा कोर्टाचा स्टे ना तो. कुठला, म्हणजे नाशिक न्यायालय हे ट्रिब्युनल कोर्ट येतं ते, जी शासकीय जे दारगा असतात त्याचा आपण चॅरिटी कमिशनर बोलतो, तो विषय दिवाणी कोर्टमध्ये येतो. तसा दर्गा आणि मस्जिदचा जो विषय येतो तो ट्रिब्युनल कोर्ट येतो, यांना तो पावर असतात. पण आता काल ज्यावेळेस इकडे पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती, तर तुमच्या वकिलांनी तिथे असा युक्तिवाद का केला नाही की इकडे अतिक्रमण आमचं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे? बघा साहेब, हा प्रश्न कल्पना दिली असती तर जो इतका मोठा इन्सिडेंट घडला तेवढी दंगल झाली नसते. 1400 ते 1500 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 57 जणांना त्यांनी अटक केली आणि त्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अटक करून आता कोर्टात सादर करतायत. हे बघा, पहिली गोष्ट जो प्रकार झाला हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये होतं, तेव्हा काय आहे नाही प्रकार, हा विषय कोर्टात चालू किती दिवसापासून. पोलिसांना पण हा विषय माहीतच होता की बा असा नाही. पोलिसांनी आम्हाला फार सहकार्य केलं, एंडपर्यंत सहकार्य केलं, आजपर्यंतही सहकार्य केलं.
आम्ही पोलिसांना आम्ही टार्गेट करणारच नाही. तुमच्या लक्षात आलं का? पोलिसांना की हा विषय त्यांना माहितीच होता, कोर्टाचा विषय. पोलीस पण म्हणतील तुमच्याकडे काय ऑर्डर आहे दाखवा आमच्याकडे. तुम्ही पोलिसांना टार्गेट करत नाही म्हणतात, मात्र हे जी काही दंगल झाली, दगडफेक झाली, त्याच्यात पोलिसच जखमी झाले. हो, आम्ही त्यांना सहकार्य केलं ना. हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला. आम्ही जेव्हा दर्ग्यामध्ये होतो ना, त्यावेळेस आम्ही स्वतः जनतेला समजून सांगत होतो की हा असा प्रकार काही करू नये, असं काही करू नये. ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे. नाही, हे आम्ही कसं काय सांगणार साहेब? नाही आमच्या जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो 2010 78/2010 पासून कोर्टाचा दरवाजा दौडत 15 वर्ष झाले. जे 15 वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांना आम्हाला या लोकांशी काही घेणं देणं नाही. आज 15 वर्ष झाले त्या लोकांशी. 15 वर्षापासून आम्ही कोर्टात लढू राहिलो. 78/2010 कायदा काय म्हणतो? 736/2016 कायदा काय म्हणतो? जो विषय कोर्टात चालू असेल तुम्ही त्या विषयाला अतिक्रमण नगरपालिकाच काय हस्तक्षेप करत नाही. हा सगळ्याचा आधी विषय पहिले. हा तर नंतर चालला हायकोर्टचा, सुप्रीम कोर्टचा, ट्रिब्युनल कोर्टचा. आता जी ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टची, त्या ऑर्डर मध्ये नेमकं काय म्हणतो? ती जसं आहे तसं ठेवा, त्याच्यात कोणी हस्तक्षेप करावा नाही, काही करावं नाही, असा विषय आहे त्याच्यात. आणि उच्च न्यायालयाच्या हो, त्याच्यात बाकीची सगळी जाणकारी आमच्या ऍडव्होकेट तुम्हाला देतील. तुमच्या ट्रस्ट कडनं एक बाजू मांडणारे होते फहीम शेख, त्यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे. कोण आहे ती व्यक्ती? आणि दरवेळेस दर्ग्याची बाजू मांडते, आता कुठे? नाही कसं असतं बघा ऍक्च्युली सगळ्यांची श्रद्धा असते. तिथं तो फहीम शेख असो किंवा तिथं ते कोणी पण असो, है ना. तो जो त्याची प्रतिक्रिया त्याच्या मनापासून तो सांगू शकतो. त्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा बोलायचा. आणि कोणी पण असो किंवा तो दर्ग्यासाठी चांगल्या कामासाठी कोणी येऊ शकतो, तो बाईट देऊ शकतो. त्याच्यात आमचा काही हस्तक्षेप नाही. दर्ग्याचे तुमचे काही प्रतिनिधी आहे? कोण आहे? नाही आमचे ते तिथं ते दर्शनाला डेली येणारे लोक, त्यांची पिरी वाती त्या हिशोबाने त्यांनी ती बाईट दिली असेल. नाही, मला आम्हाला काय अभ्यास जाणारे व्यक्ती आहे, आम्ही सगळे एकता मंडळाच्या माध्यमातून. नाही कसं आहे बघा, नाही त्यांना विषय माहित असेल तर हा प्रश्न त्यांनाच विचारा, मला तर काही माहित नाही. आम्ही काय संबंध नाही ते दर्शनला येतात. मी काय म्हणतो, तुम्हाला बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे. तुम्हाला पण आहे, जसं प्रश्न विचारायचा आहे तसं जनतेला पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर हा प्रश्नाचं उत्तर तेच देतील. ते तुम्हाला अजून एक मुद्दा आहे की जे तुम्ही म्हटलं विचारा की तिथं स्टे असून तुम्ही का बोलला. एक त्याच्यानंतर 16 तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं, 8 तारखेला जाईल होतं, 4 तारखेला सुप्रीम कोर्टात गेले, तुम्ही कसं काय केलं? हे प्रश्न सगळं त्यांना विचारा. आम्ही तर कायद्याच्या हिशोबाने चालणार. आयुक्तांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः पीर काढायला तयार होते. हा विषय ना, आमचे ट्रस्टीचे लोक नव्हते तिथं, तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिले इथं जे नाशिकचे समाजाचे काही लोक गेले पण असतील, त्या गोष्टीची मला काही जानकारी पूर्ण नाही. आणि ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना, त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला, काही लोक तिथे येऊन काहीतरी गडबडी केली, त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबरच गेलो होतो. फुलं वगैरे चादर वगैरे टाकून तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर तिथून आम्ही निघाल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती, फक्त विषय माहिती त्यांना काही वागवितात पोटात चालू विषय, याच्या बाबतीत काही नाही. आमचा ह्याच्यात येणार ते आमचे जे शहरीगतीत येणार ते वैयक्तिक जे लोक, ते लोक सिनियर लोक गेले होते. हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते. त्यांची काय मुळात त्या किती वेळेस खाली मिळालं होतं? ही ऑर्डर आहे ना, आत्ता पण आहे सध्या, तिथे टळलीच नाही इयर आहे ना. 13/9/2024 त्याच्यानंतर ही कारवाई केली. त्याच्या आधी पण हा पण विषय घ्या ना साहेब. 78/2010 दिवाणी कोर्टमध्ये दावा चालू. 736/2016 हा पण दिवाणी कोर्ट महानगरपालिका सगळ्या नियमांचं उल्लंघन करून ही कारवाई केली. आता पूर्ण पाडकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी दर्गा राहिल्यात. मग आता तुम्ही जो स्टे मागताय सगळं सुस्थितीत राहावं म्हणून, मग आता ते पुढे कसं करणार? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, तिथं देवाचं स्थान होतं, हो आहे आणि राहणार. हे सगळ्यात पहिले विषय घ्या. परत तिथं दर्गा नाही, आता कसं आहे तुम्हाला काय सांगू मी, त्याच्यात ना पहिले जो कोर्टचा निर्णय ना तोपर्यंत मी काय बोलणार नाही. कारण मी तर काय जज वगैरे आहे नाही का, मी प्रत्युत्तर सगळं देणार. जो आदेश येईल त्या हिशोबाने तुमच्या सहकार्य सामने सांगू, तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला. Yeah.